बहुजन हितकारी सभा यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेजी जन्म शताब्दी दिवस वर्ष व मान्यवर कांशीरामजी जयंतीच्या पर्वावर आज या ठिकाणी आंबेडकरी अस्मिता परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रणजित मेश्राम सर, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर कैलाश नगाळेजी, आणि या सभागृहामध्ये उपस्थित आपण सर्व परिवर्तनावर, संविधानावर आणि या देशातली लोकशाही अशीच जिवंत राहावी यासाठी आपापल्या शक्तीनुसार प्रयत्न करणारे आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, वेळेचं भान लक्षात ठेवून आणि या विषयाला लक्षात ठेवून मी आपल्या समोर भूमिका मांडणार आहे। मला याची कल्पना आहे की आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे प्रत्येकाला अनेक गोष्टी माहिती आहेत आणि अनेक गोष्टी माहिती असल्यामुळे आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आयडिओलॉजिकल क्रायसिस निर्माण झालेला आहे। क्रायसिस ऑफ आयडिओलॉजी नेमकं आपल्या महापुरुषांनी काय म्हटलं आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं नाही याचा वाद विवाद आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आणि दुसरा आहे क्रायसिस ऑफ लीडरशिप। कोण नेता असावा, नेता कसा नसावा, हे फार जुने वादविवाद आपल्या वंचित बहुजन समाजामध्ये सुरू आहेत। इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मानसिकता आणि विचार करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत आणि आयोजकांचं मी यासाठी अभिनंदन करेन की मानसिकता जरी वेगळ्या असल्या तरी कधीतरी आपल्याला एकत्र बसणं आवश्यक आहे। त्यामुळे आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन केलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावर टीका करणारा, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना विरोध केला असे प्रोफेसर कॅनन, शेवटी बाबासाहेबांनी आपल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथाची प्रस्तावना लिहिण्याची विनंती त्यांनाच केलेली। बाबासाहेबांना माहिती आहे की ते माझे विरोधक आहेत आणि त्यांच्या अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा जो व्यक्ती विरोध करतो त्याच व्यक्तीच्या हातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकाची प्रस्तावना जर लिहून घेतली असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यपद्धतीची थोडीशी कल्पना यायला हवी। जी मोदी आणि अमित शहा आणि आरएसएस ची मानसिकता आहे, आपल्या विरोधातलं टीका टिप्पणी क्रिटिसिझम, आपल्यामध्ये कुणी दोष दाखवल्यानंतर ते बिलकुल ऐकायचे नाही अशी एक मानसिकता ही काय फक्त हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे का? ती बऱ्याच अंशी आपल्या सर्वांमध्ये आहे, माझ्यासह। म्हणून मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला विनंती करेन, या देशाचं सुप्रीम कोर्ट हे भारताच्या संविधानाचं इंटरप्रिटेशन करणारं इन्स्टिट्यूट आहे। संविधानातल्या एका आर्टिकलचं, एका शब्दाचं इंटरप्रिटेशन ते करत असत। आपण काहीही बोला, आपल्यापैकी ज्यांनी शिवसेना, असली शिवसेना कोणती,
नकली शिवसेना कोणती याचं सुप्रीम कोर्टामधलं ज्यांनी लाईव्ह आर्ग्युमेंट ऐकलं असेल, जो वकील बोलत होता आपल्याला प्रत्येक वकिलाचं खरं वाटत होतं. हे आर्ग्युमेंट ऐकत असताना आपण जेव्हा एखादी बाजू ऐकतो, एखादं लॉजिक ऐकतो, तेव्हा आपल्याला ते प्रथमदर्शनी खरं वाटतं. पण जेव्हा दुसरी बाजू समोर येते तेव्हा दुसरीही बाजू आपल्याला खरी वाटते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसं अतिशय गुंतलेले आहेत, कन्फ्यूज मेंटॅलिटी मध्ये आहेत. आणि खास करून मी दोन शब्द प्रयोग करतो की फसलेले आणि खचलेले आहेत. अस्मिता परिषद घेत असताना मी आपल्याला एक मुद्दाम सांगणं गरजेचं आहे, माणसं बाहेरून काय बोलतात त्यापेक्षा त्यांच्या अंतर्मनामध्ये नेमकं काय सुरू आहे. आणि अंतर्मनातून आपल्याला माहिती आहे की अनेक लोक खासगीमध्ये फसलेले आणि खचलेले आहेत. आता फसलेले आणि खचलेले माणसं परत नव्याने काहीतरी उभं करतील का? आणि इथं बसलेल्या आपल्याकडे अनेक लोकांना ज्या उद्देशानं आपण इथं एकत्र आलो आहोत, तुकाराम महाराज म्हणतात की जिथे कुठला संवाद तिथे आपलाच वाद आपणाशी. माणूस आपलाच माणूस आपल्याशी वाद का घालतो? कारण आपला संवादच नाही. तुमची मतं कदाचित माझ्या विरोधात असतील, माझ्या विपरीत असतील, पण ती मतं ऐकून घेतल्याशिवाय आंबेडकरी चळवळीला पुढे सरकता येणार नाही. म्हणून मी आपल्याला सुरुवातीलाच विनंती करतो की टूटे जरूर है मगर बिखर नहीं है. टूटे जरूर है मगर बिखर नहीं है. और घर अपना छोड़कर दुश्मन के घर नहीं गए. और कैसे ना पूरा होगा सपना बाबा साहब का. बाबा के शेर बच्चे अभी मर नहीं गए. ज्यांच्या इच्छा अपेक्षा मेल्या असतील, ज्यांचा परिवर्तनावर विश्वास नसेल, त्या लोकांबद्दल मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. कारण आमच्या दृष्टिकोनातून कुठल्याही आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी खास करून मी महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षापासून आपण काम करत आहोत. आपला जो मापदंड आहे, आंबेडकरी चळवळीचं मूल्यमापन करण्याचा जो मापदंड आहे, तो निवडणुकीतील जय पराजय एवढ्या पुरता सीमित आहे. खासदार निवडून आला पाहिजे, आमदार निवडून आला पाहिजे. जर आमदार खासदार निवडून आला नाही म्हणजे आंबेडकरी आंदोलन संपलं, त्याची पिछेहाट झाली, असा सामान्यपणे आपल्या सर्वांचा एक गृह बनलेला. म्हणून मला या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सातत्याने मांडण्याची आता आवश्यकता निर्माण झालेली आहे. 10 लोकसभेच्या निवडणुका जिंकणारा अटल बिहारी वाजपेयी, 8 लोकसभेच्या निवडणुका जिंकणारे बाबू जगजीवन राम आणि 2 लोकसभेच्या निवडणुका हरलेले बाबासाहेब आंबेडकर. कुणी बदलला देश? पटला असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून सांगा, देश बदलला तुम्ही. 2 लोकसभेच्या निवडणुका हरलेल्या बाबासाहेबांनी देश बदलला आहे. वास्तव आपल्याला मान्य आहे का? फक्त हा कोणी बोलून सांगा मला. खासदार झाले पाहिजे, आमदार झाले पाहिजे, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही.
नाही झाले, काय करायचं? आमदार खासदार नसताना सुद्धा, लोकसभेमध्ये जिंकून येता आलं नसताना सुद्धा या देशातल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला गुडघ्यावर आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की नाही? म्हणून मी आंबेडकरी राजकारणाकडे चळवळीकडे थोडा वेगळ्या दृष्टीने पाहतो. तुम्ही त्याची तपासणी करा. ज्या बाजू आणि भूमिका मी आपल्या पुढे मांडणार आहे, कारण आपल्या सगळ्यांमध्ये जी खचलेली मानसिकता आहे, खचलेली माणसं काहीही बदल करू शकणार नाहीये. त्यामुळे आपल्या सर्वांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्या समोरच्या लढाईचं नियोजन करण्यासाठी आपण या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. बांधवांनो, भगिनींनो, ज्यांच्यापर्यंत आपला आवाज जाता, आपण सोशल मीडियातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये या परिषदेचं प्रक्षेपण सुरू आहे. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला या परिषदेच्या माध्यमातून जो विषय आपल्या आयोजकांनी ठेवलेला, म्हणजे आजच्या पेक्षा उद्याचा विषय तर अजून वेगळाच. आपली मूळ ओळख क्षत्रिय की काय बंधू भाऊ, मी फोन केला तर म्हणले काय म्हणजे हेच आहे. मला सुरुवातीला असं वाटलं उद्या जे आपले मार्गदर्शक येणार आहेत, आपले लक्ष्मण यादवजी, यांच्या वतीने काही ते रिसर्च स्कॉलर आहेत, त्यांनी काही तो सुचवला की काय. बांधवांमुळे सगळ्या विषयाच्या पाठीमागची एक अत्यंत महत्वाची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्या लपवल्या जातात त्या बातम्या असतात, ज्या दाखवल्या जातात त्या जाहिराती असतात. जे दाखवलं जातं ते सत्य नाहीये, जे लपवलं गेलेलं आहे ते सत्य आहे. आणि हे लपवलेलं सांगण्याची हिंमत कुणाची आहे का? तुकाराम महाराजांना हिंमत केली, त्यांचा खून झालेला. दाभोळकरांनी सांगण्याची हिंमत केली, त्यांचाही खून झालेला. शिवाजी महाराजांनी काम केलं, त्यांना झेंडूच्या फुलामध्ये विष दिलं, त्या झेंडूच्या फुलाचा सुगंध घेताना त्यांचा खून झालेला. आणि अण्णाजी दत्तोनं त्यांचा खून केला आणि त्या अण्णाजी दत्तोच्या मुलीसोबत संभाजी राजांचं नाव जोडण्यात आलं. आज महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा काय चालू आहे? कोण गद्दार? शिर्के गद्दार, ब्राह्मण गद्दार, एकनाथ शिंदे गद्दार, अजित पवार गद्दार. इत्र तत्र सर्वत्र चर्चा फक्त गद्दार कोण. आणि त्या बिचाऱ्या कुणाल कामरानं त्याच्यावर काहीतरी एक सटायर कविता केली. ही आपल्या देशातली लोकशाही आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गेल्या 3 वर्षापासून रोज त्या बावळट एकनाथ शिंदेला रोज गद्दार म्हणतात. हिंमत आहे ना त्याची मातोश्री तोडायची? जो यांना रोज गद्दार म्हणतो त्यांच्या पुढे ढुंगणात शेपूट घालून बसायचं. ते 40-42 किलोचा एक नेता आहे, जरांगे पाटील. देवेंद्र फडणवीसांना पार कमरेच्या खालून शिवे करायची बोट आहे ना. लावा ना, त्याला हात लावा. लावू शकता का? मी यासाठी बोलतो की ज्यांच्या पाठीमागं जनशक्ती असते त्यांच्याकडं वाकड्या डोळ्यानं पाहण्याची हिंमत या देशात होत नाही. औरंगजेबाचे साधे स्टेटस ठेवल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 17-18 दंगली झाल्या.
16 पेक्षा जास्त मुसलमानांची पोरं पोलिसांनी गोळ्या घालून मारली मागच्या वर्षी. या RSS आणि भाजपानं त्या मेलेल्या औरंगजेबाला कबरीमधून बाहेर काढलं. त्या औरंगजेबाला परत त्या कबरीमध्ये दफन करणारा नेता बाळासाहेब आंबेडकर. गेले बाळासाहेब, कबरीला भेट दिली. वाईट कुणाला वाटलं? अपवाद दिली. प्रकाश आंबेडकर केस करू विधानसभेत भाषण करतोय. बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी कबरीला भेट दिली, पत्रकारांनी त्यांना विचारलं इकडे का आलात? त्यांनी एकच शब्द बोलले, जयचंद शोधा. काय बोलले? नाही शोधले. गुगलवर आपण सगळे शोधायला चालू झालो. जेव्हा आम्ही सांगितलं की जयचंद शोधा, एक माणसानं जयचंद शोधायची हिंमत केली नाही. पण जेव्हा छावा चित्रपट रिलीज झाला, त्याच्यात गणू आणि कानू शिर्केचे तोंड दाखवले. बायकोचा भाऊ कुठं कुठं ठेवू? हे आम्ही नाही म्हणत. इतिहासामध्ये सत्य की असत्य मी त्याच्याही आता वादामध्ये पडणार नाही. पण जेव्हा आम्ही सातत्यानं सांगत आहोत की जयचंद शोधा, हे 25 नोव्हेंबर 1949 ला या देशाला संविधान समर्पित करताना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेब म्हटले होते. कोण आहे जयचंद? कोण आहे दहार? या देशातले गद्दार कोण? गद्दारांच्या इतिहासाची समीक्षा चालू असताना मी आपल्याला विनंती करतो, मी इतकी माणसं पाहिली आहेत, अक्षरशः डोळ्यात पाणी. बाळासाहेब ठाकरेने यांना आमदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, गद्दार झालं. शरद पवारांनी यांना आमदार केलं, टंग केलं, गद्दार झाले. महाराष्ट्राची आजची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आमच्या महिला भगिनी बसल्या, लहान मुलाला आई लावते हवीच, दर तासाला 2 तासाला तपासणी करते की बाळानं शी केली का, बाळानं सू केली का. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला सुद्धा दर तासाला तपासण्याची वेळ आली. कोणता नेता कोणत्या पक्षात गेला, कोण कधी कुठं जाईल, कोणाच्या कोलांच्या ओळ्या कुठं सुरू असतील, अशी महाराष्ट्रातली वर्तमान परिस्थिती आहे. बांधवांनो, मी हे सगळं बोलत असताना मला याचं भान, लोकशाही ही लोकशाही पुन्हा कामरा सारख्या एका स्टँडअप कॉमेडियनचं जाऊन स्टुडिओ फोडते. ही लोकशाही एखाद्या स्टँडअप कॉमेडियन आणि ज्यांच्या पाठीमागं पाठबळ नाहीये, तुमचे सगळे कायदे, तुमची सगळी लोकशाही, तुमचे कठोर निर्णय हे कोणावर चालतात? बुलडोजर. याच नागपूर मधल्या मुस्लिम पोरांच्या घरावर बुलडोजर चालतात. पण प्रशांत कोरटकरला हात लावण्याची हिम्मत महाराष्ट्राची पोलीस करत नाही. धन्य कोल्हापूरचं कोर्ट, त्या कोल्हापूरच्या कोर्टानं त्याचा जामीन फेटाळला, त्याला उचलून आणण्याचे आदेश हे कोर्टानं दिलेले आहेत. बेशरम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला दिलेले नाही आहेत. ही आहे आपल्या लोकशाहीची नवीन परिभाषा. मी एका ग्रामीण खेड्यातल्या माणसाला विचारलं की लोकशाही म्हणजे काय? मिश्रा साहेबच्या माणसानं आजच उत्तर दिलं. तो म्हटला की लोक मतदानाच्या दिवशी बोटाला जी शाई लावतात त्याला म्हणतात लोकशाही. त्याच्या दृष्टीने तेवढीच आहे लोकशाही.
लोकशाहीच्या ताकदीचं मी महाराष्ट्रातलं एक 2 महत्वाचे उदाहरण देऊ इच्छितो. लोकशाही ताकद नाही असं नाहीये. मी मनोज जरांगे पाटलाचे आंदोलन पाहिले. मुख्यमंत्री ज्यूस घेऊन त्यांच्या पुढे उभा होता. पाटील साहेब ज्यूस प्या, तुमच्या पाया पडतो. तेही असं मग वाशीमध्ये गेलं आणि सगळीकडे पेढे वाटत उभं राहिले. जसे पेढे संपले त्याला परत घोडे काढले. ही व्यवस्था जरांगे पाटलाच्या वजनाला आणि उंचीला घाबरत नाही. त्यांच्या आंदोलनामध्ये ज्या लाखो लोकांनी सहभाग नोंदवला त्या लाखो लोकांच्या दहशतीला ही ब्राह्मणवादी व्यवस्था दचकते. हे पहिल्यांदा आपण या लोकशाहीमध्ये समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दुसरी घटना आपल्या डोळ्याच्या समोर घडली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं जेव्हा शिल्प तोडलं जातं, त्या शिल्प तोडणाऱ्यांच्या विरोधात जेव्हा परभणीमध्ये मोठं आंदोलन केलं जातं, त्या आंदोलनामध्ये एका सोमनाथ नावाच्या मुलाचा पोलिसांच्या कोठडीमध्ये खून केला जातो. ही घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण जरा थोडा फरक याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ही एका निर्दयी माणसानं केलेली हत्या आहे. संतोष देशमुखचा खून एका माणसानं केला, पण सोमनाथ सूर्यवंशीचा खून माणसानं केलेला नाही. सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा राज्यानं, स्टेटनं आणि सरकारनं केलेला खून आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा खून माणसानं केलेला नाही, हा स्टेटनं केलेला खून आहे, राज्यानं केलेला खून आहे. आणि त्याच्या न्यायाचं आंदोलन आपण सगळी माणसं चालवत असताना आज जी आपल्या सर्वांच्या समोर अतिशय बिकट परिस्थिती आहे, नांदेड मधल्या अक्षय भालेरावचा खून असेल, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल, या प्रकरणामध्ये मी वकील म्हणून त्याच्यामध्ये मी सहभागी आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही महाराष्ट्रभर एक अतिशय भयंकर वातावरण जे सुरू आहे, जो नेता मोठा त्याच्या पाठीमागे लावली जाते ईडी, सीबीसीआयडी आणि तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या पाठीमागे लावली जाते पोलीस. पोलिसांना हाताशी धरून महाराष्ट्रातले तुमच्या माझ्या सगळ्यांचा आवाज चिरडण्याचा जो अतिशय भयानक दडपशाहीचा प्रकार सुरू आहे आणि या पोलिसांना हाताशी धरून महाराष्ट्रामध्ये थैमान घातला जातोय. आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर अतिशय गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. हे इतक्यापर्यंत आपल्याला ठीक आहे. याच्यावर मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश रेवती ढेरे मॅडम त्यांनी एक अध्यादेश काढला आणि तो आदेश पोलिसांच्या विरोधात काढला. ज्या पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या मुलाची कल्याणच्या बदलापूर बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पोलिसांनी त्या पोराचं एन्काउंटर केलं, पोलिसांना कोणी अधिकार दिला एन्काउंटर करण्याचा? पोलिसांना कोणी अधिकार दिला न्याय करण्याचा? पोलिसांना अधिकार नाही. पोलिसांचं काम आहे आरोपीला पकडून न्यायालयामध्ये उभं करणं. पण महाराष्ट्राची पोलीस इथल्या सरकारची, भाजपाची, आरएसएसची बटीक झालेली आहे. महाराष्ट्राची पोलीस ही भाजपाच्या कार्यकर्त्यासारखं काम करते.
म्हणून मी पोलिसांना महाराष्ट्रात जिथं जिथं आम्ही जातोय, आमचा पहिले पोलिसांना इशारा की कायदा फक्त सामान्य लोकांसाठी नाही, कायदा हा पोलिसांसाठी सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतो. जे पोलीस भाजपाचं, शिवसेनेचं आणि सरकारचं ऐकून महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करतील, त्या सगळ्या पोलिसांच्या वर्द्या उतरून त्यांना फासावर लटकवण्यासाठी आमच्यासारखे हजारो वकील महाराष्ट्रामध्ये आहेत. पोलिसांना आमची विनंती आहे, कायदा हातात घेऊ नका. प्रस्थापित पक्षांचं, नेत्यांचं आणि मंत्र्यांचं ऐकून तुम्ही भारताच्या संविधानाचा गळा घोटण्याचं काम करू नका. आणि तेच बदलापूरच्या प्रकरणात झालं. 5 पोलिसांवर तत्काळ खुनाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. आणि काल परवा सोमनाथ सूर्यवंशीच्याही प्रकरणामध्ये मानव अधिकार आयोगाच्या माध्यमातून या पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. बांधवांमध्ये बोलण्याची वेळ यासाठी येते आहे की हा जो ड्यू प्रोसेस कायद्याचा, आपल्यातल्या अनेक लोकांची जी परंपरागत सवय, कोणत्याही मुद्द्यावर थोडाफार आरडा बोंबा करायचा, स्टंट करायचा, फोटो काढायचा, व्हिडिओ बनवायचा आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणाला ढुंकून सुद्धा बघायचं नाही. महाराष्ट्रामध्ये नितीन आगे सारख्या मुलाची दिवसा ढवळ्या त्याला शाळेतल्या वर्गातून काढून त्याचा खून करण्यात आला. त्याचा खून करणारे आरोपी 13, त्या खुनाला बघणारे आय विटनेस 28. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 28च्या 28 आय विटनेस लोकांनी आपले जबाब फिरवले. 28च्या 28 आम्ही बघितलं नाही, आम्हाला माहितीच नाही. नितीन आगे सारख्या मुलाचा एका उच्च जातीतल्या मुलीसोबत तो बोलत होता, त्याचे प्रेम संबंध होते. अरे त्या मुलाचा खून होतो आणि 13च्या 13 आरोपी निर्दोष सुटले. नितीन आगेचा बाप म्हणतो मग माझ्या पोराला मारलं कोणी? पोलीस म्हणते, न्यायालय म्हणून आम्हाला काय माहिती होईल. ही वास्तविकता. आगे बढो जिंदाबाद, होत कसं नाही, झालंच पाहिजे. हे सगळे 2 दिवसाचे जे महाराष्ट्रभरातले स्वतःला स्टंटबाजीच्या माध्यमातून आंबेडकरवादी असण्याचा आव आणणारा हा जो वर्ग आहे, त्या वर्गाला सुद्धा माझी विनंती आहे, बाबा स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्ध होता येत नाही. आवाज उठवणं गरजेचं आहे, याला वाचा फोडणं गरजेचं आहे. मी कालच एका अतिशय भयंकर प्रकरणाची आपल्याला आठवण करून देतो. हे महाडच्या 14 तळ्याच्या ऐतिहासिक भूमीवर या वर्षी RSS न पेंडॉल टाकले, RSS न पाण्याची व्यवस्था केली, RSS न दाल खिचडी दिली. आपली माणसं लाईन लावून RSSच्या पेंडॉल मध्ये दाल खिचडी खात होते आणि बाजूला झाडाखाली बसून म्हणत होते माणसं चांगली आहेत. इंजेक्शन देण्याच्या अगोदर डॉक्टर काय करतो? त्याची मानसिकता बनवतो ना. आता हे RSSचं परंपरागत तंत्र, त्या RSSच्या लोकांनी हे जे महाडमध्ये केलं हेच बुद्धगयेमध्ये चालू आहे. बरं वाटलं मला की महाराष्ट्रात बऱ्यापैकी आता लोकांमध्ये जागृती येते. महाराष्ट्रात बऱ्यापैकी जागृती येते. बांधवांनो, आज सर्वत्र लोक त्याही मुद्द्यावर मोठा आंदोलन करत असताना पाहायला मिळतात. मी या मुद्द्यातल्या
आणि भविष्यातल्या एका महत्वाच्या धोक्याचा आपल्याला इशारा देऊन आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करावं लागेल त्याची भूमिका मांडून थांबणार. या बुद्धगया टेम्पल ऍक्टच्या माध्यमातून ते चालू आहे. बुद्धगया वर्षाला 106 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे बुद्धगयेचं. 106 कोटी. हे आपल्याला कसं समजलं? जेव्हा इन्कम टॅक्सने बुद्धगयाच्या या ट्रस्टी लोकांना नोटीस पाठवली की ITR भरा. 106 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न आहे. आणि याच्यातला मी अतिशय महत्वाचा भाग सांगतोय की भारतात असे कोणते ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहेत ज्यांच्यावर कलेक्टरचा ताबा आहे? काय पद्मनाभ मंदिरावर कलेक्टरचा ताबा आहे? बिलकुल नाही. काय बालाजीच्या मंदिरावर कलेक्टरचा ताबा आहे? काय जगन्नाथपुरीच्या मंदिरावर कलेक्टरचा ताबा आहे? महाराष्ट्रातले जितकेही महत्वाचे हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारे जे धार्मिक स्थळ पद्मनाभ मंदिरावर ताबा आजही मार्तंड वर्माच्या खानदानीतला राम वर्मा त्या राजाच्या पोराच्या ताब्यात आहे. पद्मनाभ मंदिर, जगन्नाथपुरीचं मंदिर आज पण जगन्नाथपुरीचा राजा गणपती देवच्या त्यांच्या वंशजांच्या ताब्यात आहे. बालाजी मंदिराला ते अजब ठराव घेतलेला आहे. बालाजी मंदिराच्या ट्रस्ट मधले 24च्या 24 ट्रस्टी हिंदू आहेत आणि तिथं साधा क्लार्क शिपाई सुद्धा हिंदू धर्म सोडून घ्यायचा नाही असा ठराव पास करून या मंदिरांमध्ये तुम्ही क्लर्क सुद्धा घ्यायला तयार नाही दुसऱ्या धर्माचा. पण बौद्ध धर्माची जागतिक विश्वास आणि प्रेरणेचं केंद्र असणारं बुद्धगया त्याला मुक्त करण्यासाठी आंदोलन 135 वर्षापासून चालू आहे. पण महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमधून त्याला विरोध होता. या विरोधासोबत मी आपल्याला एक शेवटची धोक्याची घंटा सांगून थांबणार. आज 29 तारीख 1 एप्रिल 2025 ही महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकशाहीला संपवणारा एक नवा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम आज लागू करण्याचं जवळपास ठरलेलं आहे. हे बिल 16 डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विचारार्थ ठेवलेला आहे. 1 एप्रिल पर्यंत त्याच्या विरोधातल्या आपल्या सगळ्यांना सूचना मागवलेल्या जे आपण डेमोक्रेसी म्हणतोय, जे भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19चा आपण एकमेकांना हवाला देतो, त्या भारताच्या आर्टिकल 19ला पूर्णपणे रद्दबातल केल्यासारखा एक नवीन कायदा महाराष्ट्रात येतो आहे. आणि दुर्दैवाने ते कायदा रोखण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे हक्काचे आमदार नाही आहेत. शेवटी कायदे विधिमंडळात बनतात आणि विधिमंडळातले कायदे जर हाणून पाडायचे असतील तर आपल्याला पर्यायानं लाखो लोकांचा विरोध दर्शवल्याशिवाय हा येणारा कायदा त्याच्यातल्या सगळ्यांनी बारीक सारीक गोष्टीमध्ये जात. मी एवढंच सांगतो की या कायद्यानुसार तुमच्या माझ्यासारख्या सरकारच्या विरोधात आरडाबोंबा करणाऱ्या लोकांवर 7 वर्ष जेलमध्ये डांबणे आणि 5 लाख रुपयाचा दंड करणे अशा प्रकारचा सक्तीचा आणि कृती करणारा नाही, विचार सुद्धा केला. एकमेकांना तुम्ही जर चुकून बोललात, तुमचा विचार जरी असा असेल तरी तुम्हाला 7 वर्ष जेलमध्ये डांबणारा
सरकारच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात तुमच्या सगळ्यांचा गळा घोटणारा एक अतिशय भयानक कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू होण्याच्या तयारीमध्ये, कदाचित येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा महाराष्ट्रात लागू होण्याची दाट भीती आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी जो आवाज उचलणारा, विरोध दर्शवणारा जो आपल्याला संविधानिक अधिकार, त्याच अधिकाराला संपवणारा कायदा भाजप आणि आरएसएस लागू करणार आहे, याला मोडून काढण्यासाठी सुद्धा जनतेमध्ये तितक्याच ताकदीच्या परिवर्तनाची आणि त्यांच्या प्रबोधनाची आवश्यकता आहे. गाणे होतील, आंबेडकर जयंती होतील, प्रबोधनकार येतील, भाषणं होतील, पण आपल्या सगळ्यांना मी आंबेडकर जयंती निमित्त विनंती करेल की आपण सगळे आंबेडकर जयंतीमध्ये असताना भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा कायदा लागू करू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी या युद्धामध्ये पक्ष, नेता, विचारधारा या सगळ्यांच्या पलीकडे उठून आपल्याला याचा अतिशय प्रखरपणे विरोध करावा लागेल. मी हे बोलत आहे, याला आपली सहमती असेल तर जागेवर फक्त हात वर करून तुम्ही सहमती दर्शवा. बांधवांनो, भगिनींनो, आपल्या सर्वांना अध्यक्षीय समारोह आदरणीय ज्येष्ठ नेते मेश्राम साहेबांचा ऐकायचं असल्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्वांना एक महत्वाची विनंती करून थांबतो, कारण परिस्थिती अतिशय बिकट. एक शायर म्हणतो कि खाली बैठे हो तो एक काम मेरा कर दो, खाली बैठे हो तो एक काम मेरा कर दो ना, मुझको कोई अच्छा सा जख्म अता कर दो ना, मुझको कोई अच्छा सा जख्म अता कर दो ना, ध्यान से पंछियों को देते हो दाना पानी, ध्यान से पंछियों को देते हो दाना पानी, इतने अच्छे हो तो उसे पिंजरे से आजाद कर दो ना. माणसाला काहीतरी सेवा देत असण्याचं नाटक करायचं आणि त्या मोबदल्यात त्याचं पूर्ण स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं. म्हणून मी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगणं गरजेचं आहे, या केसापासून नकापर्यंत ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, हे जे 1,500 रुपये आले, बरं या बहिणींना मताचा अधिकार नसता तर तुम्हाला कोणी विचारलं तरी असतं का? आजपर्यंत तुमच्या माझ्या बँक खात्यापासून आपल्या जगण्याच्या प्रत्येक एक रुपयावर कुणाचा अधिकार असेल तर तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे. त्यांच्या पैशाचा कधी आम्ही हिशोब दिला नाही आणि 1,500 रुपयामध्ये महाराष्ट्रात लाडक्या बहिणी बऱ्याच बहिणी काय. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार की खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवायची असेल तर एक महत्वाचा विचार आपण घेऊया. कारण आम्हाला इतिहासातलं एकमेव उदाहरण आपल्याला समजत असेल की या देशातल्या ब्राह्मणवादी राजांनी फक्त एकटा औरंगजेबच क्रूर होता असं नाही, या देशातल्या महिलांना स्तन झाकण्यासाठी ब्रेस्ट टॅक्स लावणारा सगळ्यात नीच राजा हा एका ब्राह्मण समाजातला होता, मार्तंड वर्मा. त्या मार्तंड वर्माचे कुणी वाबडे काढले का? या देशातल्या हजारो बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करून इथला बौद्ध धर्म संपवणाऱ्या मिहिरकुल पुष्यमित्र शृंगापासून राजा शशांक पर्यंत या ब्राह्मणवादी राजांना कुणी नीच बोललं का? या देशातल्या जैन मुलींना उकळत्या तेलामध्ये टाकून हजारो जैन मुलींच्या कत्तली करणारा राजा शशांक, सुंदर पांड्या या ब्राह्मणवादी राजांच्या नीचतेचा आपल्या देशात कुणी पाडा वाचणार नाही. इथल्या करोडो लोकांना जमिनीवर थुंकण्याचा सुद्धा अधिकार न देणाऱ्या हरामी नीच प्रवृत्तीच्या पेशव्यांच्या नालायकपणाचा कोणी पाडा वाचणार नाही.
त्यामुळे अशा अनेक लोकांचे नकाब फाडण्याची गरज आहे. मी आपल्या या अस्मिता परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करेन की भविष्यामध्ये अनेक मोठे युद्ध आपल्याला लढायचे आहेत आणि सगळे आंदोलन हे जर रक्त मागत असतील, घाम मागत असतील, बलिदान मागत असतील, कुर्बानी मागत असतील, कोणताही बदल हा फुकट झालेला नाही, फुकट्यांनी कधी बदल केलेला नाही. हे बदल घडवण्यासाठी नक्कीच एका पिढीला कुर्बानी देण्याच्या तयारीमध्ये राहावं लागेल आणि ती पिढी आपण या येणाऱ्या काळात घडवूया हीच अपेक्षा या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.